श्रीराम. आता आपण स्वामी चिंचोली श्रीराम मंदिरामध्ये आहोत सगळे. माझं नाव शीतल इनामदार, हे उमेश इनामदार आणि आम्ही या मंदिराचे ट्रस्टी आहोत. या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती उमेश इनामदार सांगतील. 350 वर्षापूर्वी बाळाजी विश्वनाथ पेशवे खर्ड्याच्या लढाईला जात असताना त्यांनी ते सिद्ध पुरुष तुकाराम स्वामी यांच्याकडे आशीर्वाद मागितला. त्यांची इच्छा पूर्ण झाली, खर्ड्याची लढाई जिंकली आणि त्यासाठी त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी इथे ही राम मंदिराची उभारणी केली. साधारण हे मंदिर सज्जनगड संस्थान जे आहे त्याचं जुळं मंदिर आहे. दोन्ही मंदिरांची रचना अगदी सारखी आहे, कुठेही तसोबरही फरक नाही. परंपरा ही समर्थ संप्रदायातली आहे. समर्थ संप्रदायातल्या आरत्या आणि हे सगळं आपल्याकडे पूर्वापार रीतीने चालत आलेलं आहे. आम्ही या इनामदार, आमच्याकडनं इनामदार आहे, आम्ही इथले सगळे ट्रस्टी आहोत किंवा आमची ही परंपरा आहे की आम्ही सेवेकरी आहोत. खरं सांगायचं आमच्या पूर्वजांनी अनेक पिढ्यांनी, जवळजवळ 8 पिढ्यांनी या मंदिराची सेवा केली आहे आणि ह्या गावाचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. किती वर्षापूर्वीचं मंदिर? 350 वर्षापूर्वीचं. एवढं सर्व असूनही शासनाचं या मंदिराकडे अजिबात लक्ष नाही आहे. दुर्लक्षित झालेलं आहे आणि या मंदिरासाठी निश्चित शासनाने काहीतरी पुढचं पाऊल उचलावं अशी इच्छा आहे ग्रामस्थांची इच्छा. खरी गोष्ट की हा भाग तसा दुष्काळी भाग आहे. आधीपासूनच इथे खरं तर बऱ्याच सोयी सुविधा करणं अपेक्षित आहे, पण अजून तरी या ठिकाणी म्हणावं तसं लक्ष कोणी दिलेलं नाही.